जेवा. अरे घे बटरा घे. दत्ता, ह्यांच्या रोजच्या पिण्याविषयी मी बोलले ह्यांच्याशी. काय बोललोस? सोडूक सांगितलंय. अण्णांना? वय. अरे आपल्याक त्रास होता ना, तो जाऊ दे, पण त्यांका किती त्रास होता ह्या पण कळणार नाही त्यांका. आणि उद्या माझा काय बरा वाईट झाला तर ह्यांका कोण बघतला? आहे असं काय बोला नको. अरे न बोलून व्हायचा तर आवाज काय आहे. पण अण्णा काय बोलले? रागवले असतील ना? नाही, काहीतरी दुसरा बोलले असतील. काही एक बोलूक नाही, ऐकान घेतल्याने. अण्णांनी? अरे व्हय तर, एक ना एक दिवस त्या बोलून टाकायचा होता ना, मग आपल्या जीवाची पर्वा किती करायची. टाकला बोलून मी. दत्ता, बघलंस काय? आपली आहे सोशी काय, पण अण्णांपेक्षा कमी नाही. हा होय आहे. आता तूच मनावर घेतलंस तर अण्णामध्ये बदल व्हायत. हे बघ, आता बदल होऊ दे नाही तर नाही होऊ दे, ताई त्या सोडून देत नाही तर नाही सोडून देत, पुढचा पुढे बघू. पण मी न घाबरता बोलून टाकलंय आणि त्यांनी पण चिडचिड न करता ऐकून घेतल्याने. अरे ह्याच्यातच मी अर्धी लढाई जिंकलोय. अरे बघतास काय विषय. घ्या चाय घ्या. काय म्हणायचं आहे अण्णा? इतक्या वर्षात असं कधी बघू नाही. मी म्हणतोय एखादा लिंबू त्याच्या अंगावर उतरवायचा. अरे समोर ताक असा पण हात लावक ना. काय म्हणायचं अण्णा? रघु, त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे अण्णा आता पाटणकर बाईकडे जाणार नाही. म्हणजे त्या दोघांना एकमेकापासून दूर ठेवायला आपल्याला आणखी सोपं झालं. रघु, शुंठीशिवाय खोकला गेला. एकंदर काय सगळा आपल्या पत्त्यावर पडला. खरा म्हणजे अण्णावरचून लिंबू उतरवच्या ऐवजी तुझी नजर काढू होई. अरे खैसून खैसून तीर चलत, जेका लागता त्याका पण कळणार नाही कोण आहोत तीर चलेणार. आजवर मी तुला पायात घुंगरू बांधू दिले नाही. आता त्याच घुंगरांच्या नादात स्वतःचं आयुष्य शोध. पाटणकर बाई, काका तुम्ही माफ करा, मी पिऊन आलोय. पण माझा नाईलाज झाला म्हणून अशा अवस्थेत मी आलो इथं. मला माहिती आहे प्यायलेला माणूस खरं बोलतो, म्हणून थोडा धीटपणा यावा म्हणून मी असा आलो. माफ करा. काय म्हणायचंय तुम्हाला? बसलं तर चालेल? तुम्ही बसा ना. अण्णा जे तुमच्याशी वागला ना ते अत्यंत चुकीचं होतं. खरं म्हणजे तुमचं आयुष्य बदलणार होतं, सुधारणार होतं. पण अण्णामुळं तुम्ही पुन्हा नरकात येऊन पडलात. अण्णा असेल माझा मित्र, पण अण्णाच्या या अशा वागण्याचं मी कदापिही समर्थन करणार नाही. हो, तुमच्यासारख्या एका घरंदाज स्त्रीला हाताला धरून गावातनं ओढत आणलं त्यानं. काय म्हणायचं याला? फारच अपमानास्पद झालं होय.
अण्णा जर आत्ता माझ्या समोर आला ना तर त्याच्या कानाखाली खाडकन वाजवून त्याला सांगेन की तू किती चुकीचा आहेस. तो तुमच्यासारख्या सोजवळ आणि साध्या स्त्रीची विटंबना केली त्यानं. या गुन्ह्याला माफी नाही. पण तुम्ही आता घाबरू नका. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. काहीही लागलं ना तरी सांगा. अरे तुम्ही रडताय? नाही हा, रडायचं नाही. यापुढं जर पुन्हा डोळ्यात पाणी काढलं तर मला काका म्हणून हाक मारायची नाही. सगळ्याला धीरानं सामोरं जायचं. येऊ मी? माफ करा, येतो. हॅलो. हॅलो. हा माधव बोल. हां, कशा आहात? आता सावरते सगळ्यातून. तू कसा आहेस? बरा आहेस ना? हो. सॉरी. कशासाठी? नाही, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला, पण मी तुम्हाला या सगळ्यातून बाहेर काढू शकलो नाही. मी या सगळ्यातून बाहेर पडण्याचा निर्णय तुझ्यामुळे घेतला, त्यामुळे फार त्रास करून घेऊ नकोस. त्रास झालाही नसता जर तुम्ही सुखरूप मुंबईला पोचला असता. शेवटी सगळं नशिबावरती अवलंबून आहे. आता माझ्या नशिबात हेच आहे. नाही, पण मला खात्री आहे कधी ना कधीतरी तुम्ही नशिबावर पण मात कराल. चुका काय सगळ्यांकडूनच होतात, पण त्या मान्य करून प्रायश्चित्त घेणं सगळ्यांना हे जमत नाही. पण तुम्ही कुठेतरी खऱ्या आहात म्हणूनच हे करू शकलात. तुम्ही स्वतःला बदलू शकला. पण अण्णांना हे जमलं नाही आणि जमेल याची शाश्वती सुद्धा नाही. पण यावेळी अण्णाच चुकले. मला खात्री आहे एक ना एक दिवस तुम्ही या सगळ्यातून बाहेर पडाल. काळजी घ्या. ठेवतो. बरं. अण्णा थांबा. काय रे? हे पेढे घ्यावा. कसले पेढे? खायचो झेंडो रवलस? अण्णा झिरदलो तब्बल 3 वर्षाने. अरे वा, लयच बहादूर केलंस. हा, माधव भाऊजी, अहो तुमका काय वय होता काय? माका नाही, नको नको. बरं वाईट चाय देते. चाय
नाही नकोय, नको चाय? खरंच नकोय. तुला काही हवंय का? माका माका खय काय होया, माका काय नको. मग काही बोलायचं होतं का? बोलायचा माका काय नाही बोलूचा. येतंय. हा? पांडू, ए पांडू, पांडू, अहो काय हो, काय झाला? पांडू काय हा? असा आहेच काहीतरी. पांडू, अहो काय केलं त्यानं? पांडू, काय झालं अण्णा? काय रे, काय होतास? किती हाका मारायच्या? कान फुटले काय तुझे? हा? आई सर ये. अण्णा मारू नको, मी काय नाही केलंय. माई काय नाही केलंय ना. हात पुढे कर. नको अण्णा. हात पुढे कर. नको, मारू नको अण्णा. ठीक आहे, पेडो खा. पेडो? माई अण्णांनी पेडो दिल्याने. काय बघतस? तुका काय वाटला दारू पिऊन लोळून येईन? काय बघतस? आज बांगडो कर. पेडो दिल्याने अण्णांनी. दोन दोन पेडो खा, काहीतरी चांगला होत त्याला. हा चांगलं होतला. दोन दोन पेडो. दोन 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 चांगला होणार. पाटणकर बहिणू, अहो याच्यापेक्षा आमचे बांगड्याचे तुकडे जास्त चांगले लागतात. वेडायस का तू? असं आम्ही कधीच काही खाल्लेलं नाही. अहो मग खाऊन बघायचं एकदा, त्याच्यात काय. नाही बाबा, मला तर माशाच्या वासाने पण त्रास होतो. हा, आता सगळा सुधारूचा म्हणतास ना, मग ह्या पण सुधारा. पण चोंट्या, माशापेक्षा ना चुरणाची कापं खाऊन बघ, मस्त लागतं. थांबा. घे आणि सांग मला कशी लागते ती. कसं आहे? चांगले असत, पण पाटणकर बहिणू बांगडो तो बांगडो. पाटणकर बहिणू, हसताना किती चांगले दिसता असं तुम्ही. खराच नदीतला पाणी असतं ना नितळ, हा अगदी तसेच दिसतात. असेच हसत राहा, नदीतल्या पाण्यासारखे व्हावत राहा. मध्ये दगड धोंडे इले तरी नदीचं पाणी कसा व्हावत राहता, बाजूसून धोंड्यावरसून. तसेच तुम्ही पण ना हसत राहा. तुमका पहिल्यासारखा जगताना बघूचा. पाटणकर बहिणू, मी काय म्हणतोय, तुम्ही नका खाऊ ना बांगडे, पण मी आणलंय तर माका तळून देशाल ना तुम्ही? अजिबात नाही. बरा येतोय मी. काय काम असत तर सांगा माका. हो. हा येतोय.
अगो हैसरच बसायचा ना. नको, मी जात आहे माझ्या खोलीत. अगो असं काय ते सांगता ना. काय जर सगळ्या वांगडा बसलोस तर काय झाला. नको, मी माझ्या खोलीतच बरास आहे. आता मका सवय झाली आहे ना त्याची. असा दे तुका वया तसं कर, पण पोटभर जेवा. हे घे तुका. हे अजून येऊ कसे नाही. आई तुम्ही जेवणाचं ताट वाढून ठेवतास ना, त्यांचं माहिती आहे ना तुमका काय तर. पण येतले आज वायच निवळले हस. आई त्यांचा काही सांगता येता. अरे दत्ता, आज त्यांच्यामध्ये ना नक्की बदल झालेलो हा. अरे आज लवकर घराकडे येले, तोंडात वास पण नाही होतो. आणि तुका माहित हा, पांडूक हाक मारल्यानी आणि पेढो दिल्यानी माका पण बांगडे करूक सांगितल्यानी. मग ह्यो सगळं बेत अण्णासाठी तर बघ रे दत्ता, माझं ऐकतस ना. केल्यानंतर केल्यान बेत. तुमका काय व्हाया ना, आता माका सांगा, मी घालताय करून. नको गो एवढा करू, माका रडा की. या बसा. बांगडो केलो हा. तुम्ही सांगितलास ना म्हणून बांगडो केलो. दे रे त्यांका पाणी. देते. बरा झाला ना. काय झाला. अगो काटो लागलो असं. बस भात घ्या. भात दे. सुको भात घ्या. हा पाणी घेऊ. कसं वाटतं आता. इंदू, मासू चांगला तळलो हा. मसालो पण चांगला लागलेला. तू आता इथे तुझं वेगळं जग निर्माण कर. आनंदी राहा. जगाकडे नव्यानं बघायला शिक. तुला ज्यात आनंद मिळतो ना ते कर. आजवर मी तुला पायात घुंगरू बांधू दिले नाही. आता त्याच घुंगरांच्या नादात स्वतःचं आयुष्य शोध. पत्रात सोन्यासारखा चेडू असा, त्याका शिकूचा असा, मोठा करूचा असा, म्हणून तुमका जगूचा असा. पाटणकर बहिणू, हिंमत जगण्यात दाखवूची असता हो, मरण्यात नाही.